दरम्यान चौकशी करायची असेल तर नक्की करा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची, लोकांना भ्रमात टाकायचं, तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही आणि ह्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण चालवणार। माझं थेट आव्हान आहे, जर का संजय शिरसाट हे म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे, मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत, याचा अर्थ या सगळ्यांना जर का ही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते, दैवत होते, त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात का, म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी, म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण। संजय शिरसाट यांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे की दिघेंचं म्हणजे दिघेंना मारण्यात आलं होतं आणि सगळं ठाणे जाणतं याची चौकशी होती। बिलकुल करावी, कोणावर आरोप आहे ते स्पष्ट करावं आणि शिळाकडीला ऊत आणण्याचा हा प्रकार मला असं वाटतं आहे। फक्त एवढंच सांगतो संजय शिरसाटांना, दिघेंचा विचार घ्यायचा। दिघे कधी मुंबईहून ठाणे, ठाण्याहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवान, गोवान मुंबईला न्यायालय। मान्य आनंदजी दिघे हे ठाण्याहून डायरेक्ट मातोश्रीवर मुंबईला जायचे। लक्षात ठेवा, तुमच्यासारखा प्रवास दिघेंचा कधी नव्हता, त्यांना बदनाम करू नका।